नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मुलांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला. आता पॉझिटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला म्हणजे काय? आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो, म्हणजे जे स्मॉल नंबर होते त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे आपण फॉर्म्युले बघितले होते. म्हणजे कुठले नंबर की 1, 2, 3 आणि 4 या 4 नंबरचे आपण पॉझिटिव्हचे फॉर्म्युले बघितले आणि निगेटिव्हचे फॉर्म्युले बघितले. आता यानंतर जे आपण समजा आहे की 5, 6, 7, 8, 9 हे नंबर सुद्धा आपल्याला ॲड करायचे असतात. म्हणजे हे नंबर बिग नंबर झाले ना. मग आता आपल्याला हे पण जेव्हा ॲड करायचे असतात, जेव्हा डायरेक्ट असतात तेव्हा तर आपण डायरेक्ट करू शकतो, पण समजा डायरेक्ट नसतील मग त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युले वापरावे लागतील. आणि मग ते फॉर्म्युले कोणते आहे तर ते आपण इथे बघणार आहोत. तर पहिल्यांदा आज आपण बघणार आहोत +9चा फॉर्म्युला. आता +9चा फॉर्म्युला काय आहे की +9 = -1 + 10. आलं लक्षात? +9चा फॉर्म्युला आहे -1 + 10. यालाच आपण म्हणजे जे आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला म्हणतो यालाच आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे कसं, आपण जेव्हा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युले बघितलेले होते तेव्हा आपण फक्त ह्या एकाच रॉडवरती आपण त्यांची हेल्प घेत होती. म्हणजे हा वरती 5 आहे त्या 5ची हेल्प घेत होतो, पण म्हणजे ते त्याच रॉडवरती आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या पुढच्या रॉडची हेल्प घ्यायची आहे ना आपल्याला, म्हणून आपण याला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. जे स्मॉल फॉर्म्युले शिकले त्याला इन हाऊस फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो. आणि आता जे बिग म्हणजे फॉर्म्युले शिकतोय आपण याला आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला किंवा बिग फ्रेंड फॉर्म्युला असं म्हणणार आहोत. तर आता हे फॉर्म्युला वापरून आपण सम कसे करू शकतो ते बघूया आता. तर आता इथे बघा की पहिलं सम आहे की आहे 3 + 9 + 2. आता कसं करायचं, आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण करणार सेट 0, त्यानंतर आहे 3. आता 3 आपल्याकडे डायरेक्ट आहे तेव्हा आपण डायरेक्ट केलं. त्यानंतर आहे आपल्याला करायचं आहे +9. आता +9 इथे आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे, मग आता आपल्याला +9चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग +9चा फॉर्म्युला आहे -1 + 10. मग आपण करणार इथे -1 आणि +10. आलं लक्षात की +9चा फॉर्म्युला आपण कसा वापरला. आता त्यानंतर आहे +2. मग +2 इथे आपल्याकडे डायरेक्ट करायला आहेत, मग हे +2 केलं. मग आपला आन्सर आलेला आहे इथे 14. म्हणजे 10च्या रॉडवरती 10 आणि इकडे युनिटच्या रॉडवरती 4, म्हणजे आन्सर आलेला आहे 14. ते आपण इथे लिहून घेऊया. आता नेक्स्ट सम बघूया आपण. आता काय आहे सेकंड 1 + 9 + 1. आन्सर लिहून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला इथे सेट 0 करून घ्यायचा आहे. सेट 0 केलं, 1 आपल्याकडे डायरेक्ट आहे. त्यानंतर आहे +9. आता +9 आपल्याकडे करायला नाही आहे, म्हणून मग +9चा फॉर्म्युला -1 + 10. पुन्हा +1 डायरेक्ट. आन्सर आलेला आहे 11. आपण इथे लिहून घेऊया आन्सर 11. पुन्हा आता नेक्स्ट बघूया. सेट 0 इकडे केलं, 5 डायरेक्ट +3 सुद्धा इथे डायरेक्ट आहे. त्यानंतर आहे +9. मग +9 आपल्याकडे नाही आहे, म्हणून मग +9चा फॉर्म्युला वापरायचा आहे -1 + 10. आन्सर आलेला आहे इकडे या 10च्या रॉडवरती 10 आणि युनिटच्या रॉडवरती 7, म्हणजे आन्सर आलेला आहे 17. तर ते आपण इथे लिहून घेऊया 17. आता नेक्स्ट आहे 2 + 9 + 7. सेट 0 केलं, त्यानंतर आहे 2 डायरेक्ट +9 फॉर्म्युला -1 + 10 + 7 डायरेक्ट. आन्सर आलेला आहे 18. अशा पद्धतीने आपण टूलवरती सॉल्व केलेले आहेत. आता पुढचे जे आहे ते आपण फिंगर्सवरती करूया. ठीक आहे, आता टूल साईडला ठेवून देऊया आणि फिंगर्सवरती करूया. आता आहे 9 + 9 + 9. मग आपण हे हँड्स असे केले, त्याच्यानंतर उजव्या हँड म्हणजे राईट हँडवरती आपण काय करणार आहे +9 केलं. त्याच्यानंतर परत आपल्याला +9 करायचं आहे. मग आता +9 डायरेक्ट तर नाही आहे आपल्याकडे, म्हणून मग +9चा फॉर्म्युला आहे -1 + 10. इथे आलेला आहे आन्सर 18. पण आपल्याला पुन्हा अजून +9 करायचं आहे, म्हणून पुन्हा +9साठी -1 + 10. मग आन्सर आलेला आहे आपलं 27. आलं लक्षात?
तर आता आन्सर आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आलेला आहे 27. पुन्हा नेक्स्ट, पुन्हा आपण केलं इथं सेट 0, 7 डायरेक्ट +9 साठी -1 +10. आता इथे करायचं आहे -2. आता -2चा फॉर्म्युला आपण शिकलोय, मग -2 इथे डायरेक्ट नाहीये म्हणून मग -2चा फॉर्म्युला आहे +3 - 5. आन्सर आलेला आहे 14. आन्सर इथे आपण लिहून घेऊया. आन्सर इज 14. त्यानंतर आहे 21 + 9 + 3. मग 21 + 9 डायरेक्ट नाहीये म्हणून -1 +10 आणि +3. आन्सर आहे 33. तर इथे आपण लिहून घेऊया. आन्सर इज 33. पुन्हा नेक्स्ट आता बघूया. सेट 0 केलं 66 + 9 + 2. मग 66 डायरेक्ट 66 केलं +9 साठी -1 +10 +2 डायरेक्ट. आन्सर 77. आन्सर इज 77. आता नेक्स्ट बघूया. 34 सेट 0 केलं 34 +5 डायरेक्ट +9. आता +9 साठी डायरेक्ट नाहीये म्हणून फॉर्म्युला -1 +10. आन्सर आलेला आहे 48. तो आन्सर इथे आपण लिहून घेऊया. आन्सर इज 48. पुन्हा आता सेट 0 केलं 53 डायरेक्ट +9 नाहीये म्हणून -1 +10. त्यानंतर आहे +19 10 डायरेक्ट आणि 9 साठी -1 +10. आन्सर आलेला आहे 81 आपला आन्सर आलेला आहे. ते आता इथे आपण लिहून घेऊया. आलं लक्षात तुम्हाला आपण हा फॉर्म्युला वापरून कसे सम सॉल्व करू शकतो ते? ज्या वेळेस आपल्याला +9 डायरेक्ट करायला असतो तेव्हा डायरेक्ट करायचं, पण जेव्हा डायरेक्ट करायला नसेल मग त्यावेळेस +9चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग +9चा फॉर्म्युला आहे -1 +10. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता हे जे काही सम आहेत तुम्हाला हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहे. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक्यू.